टॉर्चलावर सगळे। ही घटना जी घडली ती नेमकी किती वाजता घडली आणि कशी घडली? ही घटना 9च्या अंदाजामध्ये घडली, 9 वाजता। हे रिसेप्शनचा कार्यक्रम होता धानोऱ्यामध्ये आणि हे आले ते परभणी जिल्हा, तालुका पाथरी, गाव डपवाडी। हे कार्यक्रमासाठी धानोरा आलेले होते। वलिम्याचा प्रोग्राम होता। गाडीमध्ये अंदाजे किती लोक असतील? गाडीमध्ये अंदाजे एक 70 लोक असतील, लहान मोठे। घटना घडल्यामुळे तुम्हाला कसं समजलं? फोन आली इकडून आणि गावकरी, समस्त गावकरी, कोपरा आणि धानोरा सगळ्याच्या सहकार्याने सगळ्यांनी मिळून त्यांना सहकार्य केलं आणि प्रत्येकाच्या पर्यायाने लोक कुणी अंबेजोगाई, अहमदपूर, किनगाव ह्या ठिकाणी दवाखान्यासाठी पाठवली। जखमींचा आकडा अंदाजे तुम्हाला माहित असलेला आणि मयताचा आकडा काय सांगता येईल? 20-25 असतात जखमी। 20-25 जण बसला। जागेवर काही म्हणजे नाही, कोणी नाही जागेवर। एक गेलं जागे। एक गेले ना, एक गेले, मुलगा गेले। 12 वर्षाचा नेमकं कशामुळे झालं, काय अंदाज कोणाचं काय सांग? काही नाही सांग, आता आम्ही बघायच नव्हतो ना, स्पॉटवरच नव्हतो समजा। फोन आल्यानंतर आम्ही आलो समजा मदत करण्यासाठी। ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हरला खरंच झोप लागली असेल गाडीला? नाही 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 3 किलोमीटर अंतरावरून गाडी आली आहे। 5 मिनिटाचा रस्ता आहे। टन कटला नाही गाडी हा टन कटला नाही। ऍक्सिडेंट खूप होतात। 15 मिनिटावर आले। यापूर्वी मी 3 ऍक्सिडेंट झाले आतापर्यंत 2-3 या 8-10 दिवसात। तिसरा ऍक्सिडेंट आहे। कोपरा आणि धानोरा समस्त गावकऱ्यांनी सहकार्य केलं। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं काही तात्काळ हो, खूप मदत मिळाली। पोलीस सहकार्य भेटलं, ॲम्ब्युलन्सचं सहकार्य भेटलं, सगळ्यांचं सहकार्य भेटलं। सगळ्याच्या पर्यंत जिकडे तिकडे माणसं पाठवले, फास्ट सर्व्हिस भेटली। तात्काळ सर्व्हिस भेटली। आज ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे मोजे कोपरा येथे आयशर पलटी झाल्यामुळे याची खबर या रुग्णालयात एक पेशंट घेऊन आल्यानंतर व आगाऊ सूचना 108च्या डॉक्टरांनी दिल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक कार्यालयामार्फत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व इतर सर्व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुभाष साहेब, डॉक्टर पवार साहेब, डॉक्टर चेरेकर, डॉक्टर गौतमवार, डॉक्टर अहमद चुडे यांनी व बाहेरच्या सर्व त्या विशेषतः सर्व स्टाफ म्हणजे आमच्या सिस्टर्स लोकांनी आगाऊ लवकर म्हणजे वर्दी करताच सर्वप्रथम तयारी केली व एकूण 14 रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी आले होते। त्याच्यापैकी 7 रुग्णावर उपचार करून रेफर करण्यात आलेले। 7 पैकी 1 रुग्ण हा अत्यवस्थ होता। ते परभणी येथील असल्यामुळे परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालय व ट्रॉमा केअर सेंटर अस्थिव्यंग रुग्णालय परभणी येथे जाण्यासाठी त्यांच्या विनंतीवरून त्यांना परभणी येथे शिफ्ट करण्यात आलेले व येथे उपचार करून सध्या या रुग्णालयात 4 रुग्ण उपचार घेत आहेत। बाकीच्यांना काही रुग्ण विभागात ओपीडी बेसिसवर ट्रीटमेंट दिलेली आहे। या अत्यवस्थ दुःखद घटनेमध्ये सर्व वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी व येथील स्थानिक लोकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करून पत्रकार बांधवांनी गर्दी बाहेर थोपवून आम्हाला उपचार करण्यासाठी, मदत करण्यासाठी खूप हे केलेलं आहे। धन्यवाद।